मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या महाराष्ट्र राज्यात वाहतूक वितरण व विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याची नाशिक जिल्ह्यात चोरटी वाहतूक व विक्री होत असल्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना माहिती मिळाली। त्यावरून त्यांनी अवैध धंद्यावर कारवाई करून गुटखा विक्री व वाहतुकीचे रॅकेट उघड करण्याच्या सूचना सर्व पोलीस स्टेशन प्रभारी यांना दिल्या होत्या। त्यावरून अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्या लोकांचा शोध घेत असताना 6 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की नाशिक-पुणे महामार्गावर पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे अशोक लेलंड मालवाहू गाडी क्रमांक M15 DK 5643 हिच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा चाललेला आहे। त्यानुसार त्यांनी पोलिसांना आदेश देऊन तात्काळ सदर वाहनावर छापा घालून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार पथकाने सिन्नर घोटी चौफुलीवर सिन्नर बायपास रोडजवळ पुलावर थांबून सदर बातमीतील वाहन तेथे येताच त्याच्यावर छापा घालून त्याची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला हिरा पान मसाला, सुगंधित गुटखा, रॉयल 717 तंबाखू वगैरे वाहनासह एकूण 9,76,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुटखा वाहतूक करणारा समीर शफीक इनामदार वय वर्ष 24 राहणार इंदिरानगर नाशिक, त्यास गुटखा विक्री करणारा सनील रमेश गायकवाड वय वर्ष 33 राहणार अकोले यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुटखा विक्रीच्या रॅकेट संदर्भात माहिती मिळाली असून त्यामध्ये आणखी आरोपितांची नावे निष्पन्न झाली आहेत। अटक आरोपींना न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले हे करत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।